Co-powered by Techno. दिलीप नगर दक्षिण मधलं जे उतरणे आपलं ते उभं राहिलं त्याच्यामुळे त्यांनी ते असं आहे की शेतकऱ्यांचा जो बंपकपणा आहे अशी विधानं करणं त्यापेक्षा मला त्या विधानाकडे मी काही पाहत नाही. असं आहे की राहुल गांधींना मला प्रश्न विचारायचा आहे की खरं म्हणजे हा नौदलाने उभा केलेला पुतळा होता, दुर्दैवानं ती घटना घडली तर कोणी समर्थन करणार नाही. त्याच्या संदर्भात थेट माननीय प्रधानमंत्र्यांनी आता माफी मागितली जनतेची. पण मला राहुल गांधींना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या ज्या काँग्रेसच्या राज्यामध्ये एवढं तुम्हाला आदरणीय आपल्या आराध्यदैवत शिवाजी महाराजांबद्दल जे राजकारण करू पाहतात, मग का नाही तुम्ही कर्नाटकामध्ये महाराजांचा पुतळा उभा करण्याचा निर्णय केला? का नाही पंजाबमध्ये? कारण पंजाबमध्ये तर शेवटी महाराज हे राज्याचं दैवत नव्हतं, देशाचं दैवत आहे. आणि 15 वर्ष काँग्रेसचं शासन राज्यामध्ये असताना, देशात सोडा पण राज्यामध्ये असताना असं कोणता पुढाकार राहुल गांधींनी घेतला होता की ज्यामुळं शिवाजी महाराजांच्या प्रती त्यांच्या ज्या भावना असते व्यक्त करतात तिकडे प्रतिबिंबित होतात? हे फक्त महाराजांच्या नावाने फक्त राजकारण सुरू आहे. आणि मात्र त्यांनी किती भावनिक राजकारण करायचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश मिळणार नाही. आपल्या प्रथमतः आपल्या अहिल्यानगरच्या वतीने आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं, देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाईंचं आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि सर्व माझ्या मंत्रिमंडळाच्या आणि तमाम राज्याच्या जनतेचं मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की बऱ्याच दिवसाची नगरवासियांची जी इच्छा होती, मागणी होती अहिल्यानगर नाव देण्याची, ते आता त्याला गृहमंत्र्यांनी मान्यता देऊन आता प्रत्यक्ष रूपाने आता त्याचं नामांतर झालेलं आहे. नगर शहराचं झालेलं आहे, नगर जिल्ह्याचं झालेलं आहे. मला वाटतं ही आपल्या राज्याच्या दृष्टीने ही फार मोठी ऐतिहासिक घटना आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव आपण आपल्या जिल्ह्याला देऊ शकलो, शहराला देऊ शकलो. म्हणजे राहुल गांधी नेमके सकाळी काय बोलतात, संध्याकाळी काय बोलतात, त्यांना मला वाटतं भान राहत नाही. कारण त्यांना देशामध्ये काय बोलावं आणि देशाबाहेर काय बोलावं हे उमजत नाही. कारण वॉशिंग्टनला जाऊन आम्ही आरक्षण रद्द करणार आहोत सत्तेवर आल्यानंतर अशा प्रकारे विधानं करायची. महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाच्या मर्यादा आम्ही ओलांडू अशी भाषा करायची. मला वाटतं महाराष्ट्राची जनता एवढी दूधखोळी नाही आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्ष ज्याचं राहुल गांधी नेतृत्व करतात, एकही राज्यातला पुढारी आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन करत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की कारण त्यांचे विकास आघाडीतलेच मंडळी उद्धव ठाकरे असतील ते म्हणतात केंद्राने आरक्षण द्यावं. माननीय शरद पवार साहेब पूर्वीच म्हटले होते आरक्षण देणं कायदेशीर शक्य नाहीये. काँग्रेस पक्षाला आरक्षणाचा मुद्दा समजलेला नाहीये. आणि ते अशी एकत्र आघाडी करून महाराष्ट्राचा हे विकास करणार आहेत की राज्याला भकास करणार आहेत. तरी आता ही आता वेळ आलेली ठरवायची आणि या निवडणुकीमध्ये राज्यातील जनता त्याबद्दल निर्णय निश्चितपणे घेईल याचा आम्हाला विश्वास आहे. असं केलं उद्धव ठाकरे एका पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तर म्हणजे त्यांच्या तोंडी ही भाषा सोबत नाही त्यांना. म्हणजे ज्या युतीमधून आपण युतीमधून निवडणूक एकत्र लढलो तिथे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, विश्वासघाताचं राजकारण केलं. त्यांनी अशी भाषा बोलू नये. स्वतंत्र मेळावे घेत आहेत आणि टीका करतात. मला तर पक्ष याच्या संदर्भातला पक्ष दखल घेईन. पक्षानं जिल्ह्याला निरीक्षक पाठवलेले आहेत,
मतदारसंघ निरीक्षक नेमलेले आहेत ते त्यांचा अहवाल सबमिट करतील. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.